नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत स्ट्रॉबेरी, जे आपल्या सगळ्यांचं आवडतं फळ आहे। आज जर बघितलं तर स्ट्रॉबेरी ही फक्त महाबळेश्वर किंवा पाचगणी ह्याच एरियात नाही, तर स्ट्रॉबेरी ही आता नाशिकमध्ये पण कल्टिवेट केली जाते फार मोठ्या प्रमाणामध्ये। आज जर बघितलं तर आपण स्ट्रॉबेरीमध्ये फार मोठे मोठे चॅलेंजेस यायला लागलेत। वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक जी आहेत ते आपण फार मोठ्या प्रमाणात वापरायला लागलोय। त्याच्यामुळे आपला जो स्ट्रॉबेरीतला खर्च आहे तो खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललाय। अगोदर बघितलं तर स्ट्रॉबेरीमध्ये एवढा खर्च होत नव्हता, पण आता खूप खर्च व्हायला लागलेला आहे। तर हा खर्च का होतोय, त्याच्या पाठीमागची कारणे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। आज जर बघितलं तर स्ट्रॉबेरीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे जे काही रोग आहेत ते म्हणजे सगळे जे आहेत ते बुरशीजन्य रोग आहेत। हे बुरशीजन्य रोग जे आहेत ते स्ट्रॉबेरीच्या पानांवरती आणि त्याच्या फळांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक करतात। जर बघितलं तर स्ट्रॉबेरीमध्ये जे येणारं सगळ्यात महत्त्वाचं जे काही बुरशीजन्य रोग आहेत, आजार आहेत, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावडरी मिल्ड्यू आहेत, पानांवरती येणारा टिपका आहे, त्याचबरोबर बॉटरायटिस नावाची जी बुरशी आहे ती पण फार मोठ्या प्रमाणामध्ये येते, त्याचबरोबर विल्टिंग पण होतं आणि आता व्हायरस पण फार मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलाय। जो पाण्याच्या कडेनी जो येतो, येलोपणा जो येतो किंवा पानं आपली गोळा होतात, त्याची कारणं जी आहेत ती व्हायरसची कारणं आहेत। तर स्ट्रॉबेरीमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची रोग आणि कीड येत असल्यामुळे आपल्याला आता स्ट्रॉबेरीमध्ये जो होणारा जो खर्च आहे तो खर्च वाढत चाललाय। मग जो होणारा जो खर्च आहे तो आपण कमी कसा करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक काम करायला पाहिजे। आता प्रतिबंधात्मक काम करत असताना आपण काय काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माती जी आहे, आपल्याला आपल्या मातीवरती काम करावं लागेल। कंपोस्ट खत, गांडूळ खत, त्याच्यानंतर शेणखत हे आपल्या मातीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वापरलं पाहिजे। त्याचबरोबर जे काही फर्टिलायझर्स आहेत ते फर्टिलायझर्सचा वापर जो आहे तो आपल्या सॉइलच्या टेस्टिंग नंतरच केला पाहिजे। अतिरिक्त खताचा वापर पण आपल्या जमिनीसाठी चांगला नाही। आपली जमीन जी आहे ती आता नापीक होत चाललेली आहे, त्याच्यामुळे आपला जो खर्च आहे तो वाढत चाललेला आहे। ह्याच्यासाठी आपल्याला जिप्सम जे आहे, ज्याला आपण रॉक फॉस्फेट म्हणतो, ते पण तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये वापरलं, तुम्ही तुमच्या मातीमध्ये जर मिक्स केलं तर त्याचे पण रिझल्ट खूप सुंदर आहेत। जिप्सममुळे होतं काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माती भुसभुशीत करण्यासाठी तो मदत करतो, त्याचबरोबर मातीमध्ये निमॅटोड वगैरे कंट्रोल करण्याला पण तो मदत करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मातीमध्ये जे काही सुप्त अवस्थेमध्ये बसलेले जे काही न्यूट्रिएंट्स असतात, जे कण असतात, जे एकमेकांना चिटकून बसतात आणि आपली झाडं त्यांना खाऊ शकत नाहीत, त्यांचं विघटन करून त्यांना वेगळे करून तो झाडाला खायला पण देतो। असं जिप्समचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे। तर जिप्सम पण वापरायला तुम्ही सुरुवात करा, जीवामृत करा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा। त्याचबरोबर बायोलॉजिकल्स पण आहेत। जर तुम्ही बघितलं तर ॲझोस्पिरिलम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, त्यानंतर PSB आहेत, KSB आहेत, असे जे काही सगळे वेगवेगळ्या प्रकारची बायोलॉजिकल उत्पादनं आहेत ते उत्पादनं पण तुम्ही मातीमध्ये वापरा, त्यांचा यूज करा। त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर नीम प्रोडक्ट आहे, ज्याला आपण ॲझॅडिरेक्टिन म्हणतो, हा प्रोडक्ट तुमचा बुरशीजन्य म्हणून पण काम करतो, जीवाणूजन्य म्हणून पण काम करतो आणि कीटकनाशक म्हणून पण काम करतो। असं जे काही आपलं नीम तेल वगैरे आहे, जे ॲझॅडिरेक्टिन मॉलिक्यूल आहे, तो पण तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये प्रतिबंधात्मक तुम्ही वापरायला सुरुवात करा। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या झाडाला ताकद दिली पाहिजे, आपल्या झाडाला इम्युनिटी दिली पाहिजे। त्याच्यासाठी जर बघितलं आपण तर हे बघा, वातावरण काय आपल्या हातामध्ये नाही आहे, वातावरण हे बदलतच जाणार आहे आणि बदलतच राहणार आहे। ह्या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला शेती फार खंबीरपणे करायची आहे। त्याच्यासाठी मार्केटमध्ये काही समुद्री शेवाळ वगैरे आलेले आहेत, तर ते समुद्री शेवाळ असतील, त्या समुद्री शेवाळांबरोबर काही न्यूट्रिएंट्स पण दिलेले असतात खाण्याच्या स्वरूपामधले, ते न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारची उत्पादनं आणून तुम्ही फवारू शकता, त्यांचं ड्रेंचिंग करू शकता। त्याच्यामुळे काय होतं की आपल्या झाडांवरती जो आलेला ताण आहे तो ताण कमी होतो। त्याचबरोबर जर बघितलं तर सिलिकॉन जो आहे तो सिलिकॉन पण तुम्ही स्ट्रॉबेरीमध्ये त्याचा पण तुम्ही फवारा काढू शकता, त्याच्यामुळे पण रिझल्ट खूप चांगले मिळतात। सिलिकॉन हे फवारणीला पण चालतं आणि ड्रेंचिंगला पण चालतं, त्यामुळे तुम्ही सिलिकॉनचा पण वापर करू शकता। आता ह्या कारणामुळे काय होईल की जो आपल्या झाडावरती येणारा जो रोग आहे, जो स्ट्रॉबेरीवरती येणारा जो रोग आहे, त्या रोगाला आपण कुठेतरी आळा घालू शकू। आणि जर समजा आलाच, त्याच्यानंतर आपण एवढे प्रिकॉशन्स घेतल्यानंतर पण कधीतरी एखाद्या फळावर
पानावरती किंवा एखाद्या पानांवरती आपल्याला ठिपका दिसणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बायोलॉजिकल्स पण स्प्रेसाठी वापरू शकता. त्याच्यासाठी तुमचं बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे, अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा तुम्ही स्प्रे पण घेऊ शकता. किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल अवेलेबल आहेत, त्या केमिकलचा पण तुम्ही फवारणीसाठी वापर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही शेती करा आणि अशा प्रकारची शेती केल्यामुळं जो काही आपला केमिकलसाठी किंवा पेस्टिसाइडसाठी, फर्टिलायझरसाठी जो काही आपला जास्तीत जास्त खर्च होणार आहे, तो आपला खर्च कमी होईल, आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.